सुनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सासूबाई. सुनबाईचा बर्थडे आहे काय आज? सुनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मामांजी. मग आजचा काय प्लॅन आहे तुमचा? अहो तिचा बर्थडे तीच प्लॅन करीन का? काही बोला तर तुम्ही, मी प्लॅन करणार ना. जास्त काय नाही, फक्त पूनम, पिंकी, जावई बापू, काका काकू एवढ्यांना सांगितले. सगळ्यांनी मिळून बर्थडे साजरा केला ना, चांगला मोठा बर्थडे साजरा होईल बघा तिचा. सुनबाई जा बरं मला एक कप घेऊन ये चहाचा. हे काय चाललंय तो सगळं ग? कुठं काय चाललंय तेव्हा? तुला चांगलंच माहिती मला काय म्हणायचंय ते. म्हणजे अगं आपले सुनेचं आता नवीन लग्न झाले रे, आणि तिच्या बड्डे दिवशी तू असा एवढा मोठा प्रोग्राम ठेवलाय, स्वयंपाक बिपाक 25 लोकांचा. त्याला जे पण का आपली पिंक्याची तू अशीच वागली असते का? सुनबाई, मामांजी चहा धरा. सुनबाई धर, याच्यात काय बघ. लय खुश नको हो, फक्त 2च तास फ्लाईट निघायला. पटापटा बॅगा बारण पटक्याने निघा ना, एन्जॉय करा. अहो सासूबाई पण संध्याकाळी सगळ्या पाहुणे रावळ्यांना बोलवले ना आपण जेवायला. पार्टीचं काय तर तुम्ही दोघं जरी गेले ना तरी आम्ही पार्टी करणारच आहे. पार्टी काय बदलणार नाही, करणार नाही असं काय नाही. आणि मग जेवणाचं काय? जेवणाचं मी ते हॉटेलवाल्याला सांगितलेलं आहे, तो घरी आपल्याला पार्सल आणून देईन. आम्ही सगळी मिळून पार्टी करून खाऊन पिऊन मस्त राहू बघ. आणि केकचं काय तवा? तू व्हिडिओ कॉलवरती केक काप. केक कापला की आम्ही खाऊ. झाला बड्डे, त्याला काय लागत आहे तवा करायला. थँक्यू सासूबाई. मग आवरचल पटकनी बॅगाभर. लग्नानंतर चाहतो पहिला बड्डे आहे, तो धूमधाम मध्ये साजरा झाला पाहिजे का नाही. जशी मला माहिती पिंकी आहे ना, तशीच तू बी आहे, लक्षात ठेव. तुला काय वाटलं मी तेव्हा बड्डे साजरा करणार नाही का? असं कधीच होणार नाही बाळा. वा, मानलं तुला. तुला कोणच समजू शकत नाही.